सवाष्णवान म्हणून आपण अनेक वस्तू लुटतो, तर तुम्ही अशा प्रकारचे हे मोती पतंग किचन बनवून सुवासिनींना हे वाण म्हणून देऊ शकता। तसेच जे रांगोळीमध्ये किंवा संक्रांतीच्या सजावटीमध्ये हे तुम्ही मांडू शकता। आता पतंग बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतंय ते पाहूया। इथे यामध्ये मी रेड कलरचा मणी वापरला आहे, तर हे गुलाबी रंगाचे मणी इथे मी घेतलेले आहे। 5 नंबरचे मोती आहेत, पांढरे मोती, सुई, तंगूस, सुईमध्ये तंगूस आपण ओवून घेतलेला आहे। सुरुवातीला 3 पांढरे मोती, त्यानंतर हा गुलाबी मोती मी इथे घेतलेला आहे, पिंक कलरचा ओवून घेतला। असे 4 मोती ओवून घ्यायचे आहेत। त्यानंतर जो पहिला मोती ओवला होता त्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे हे 4 मण्यांची पाकळी तयार झाली। आता हा धागा फिरून आपल्याला गुलाबी रंगापर्यंत आणायचा आहे। आता आपल्याला इथे 3 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहे। ह्या गुलाबी मण्यामधूनच सुई आपल्याला दुसऱ्या बाजूने काढून घ्यायची आहे। पुन्हा हा धागा आपल्याला या मण्यापर्यंत फिरवून घ्यायचा आहे। व्यवस्थित टाईट करून घ्यायचं। आता आपण हा पतंगाचा जो मधला भाग आहे तो पूर्ण आधी करून घेत आहोत इथपर्यंत। तर हे मणी आपले आता हा एक बॉक्स झाला, हा एक बॉक्स झाला। आता हे खालचे 1 2 3 4 5 हे असे सरळ आपल्याला ओवून घ्यायचे आहे। आता पुढे आपल्याला एक पांढरा मोती, एक गुलाबी मोती आणि पुन्हा एक पांढरा मोती असं ओवून घ्यायचं आहे। आता जिथून हा धागा आला होता त्याच्या विरुद्ध बाजूने मोतीच्या इथून ओवून घ्यायचा आहे। आता पुन्हा आपल्याला या मण्यांपर्यंत हा धागा बाहेर मोतींमधून बाहेर काढून घ्यायचा आहे। आता जसं आपण हे ओवलं होतं तसंच खाली ओवत जायचं। एक पांढरा मोती, त्याच्यानंतर एक गुलाबी मोती आणि एक पांढरा मोती, धागा असा ओवून घ्यायचा आहे। आता हे आपले इथे 2 मोती झालेले आहेत, तर असे 1 2 3 4 5 मोत्यांपर्यंत असंच आपल्याला ओवून घ्यायचं आहे। मी आता हे करून घेते। हे अशा प्रकारे आपली येथे लाईन तयार झालेली आहे। एक बाजू आधी करून घ्यायची। पांढऱ्या मोतीमधून आपण धागा बाहेर काढून घेऊया। आपल्याला हे जे 2 नंबरचा मोती आहे इथपर्यंत धागा आणायचा आहे, तर त्यासाठी धागा आपण इथे ओवत वरती 2 नंबर मण्यापर्यंत फिरवून घ्यायचा आहे। 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे। पुन्हा आपल्याला पाकळी करून घ्यायची आहे, म्हणजे जिथून धागा बाहेर आला आहे त्याच्या विरुद्ध बाजूने आपल्याला ही सुई त्याच मण्यातून बाहेर काढून घ्यायची आहे। हे झाली आपली पाकळी तयार। व्हाईट मण्यांमधून सुई बाहेर काढली। आता आपल्याला इथे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत। या व्हाईट मोतीमधून आपल्याला हे सुई बाहेर काढून घ्यायची आहे। ना धागा फिरून आपल्याला इथपर्यंत घेऊन यायचा आहे, जेणेकरून पाकळी ही आपली व्यवस्थित अशी तयार होते। तर ह्या मण्यापर्यंत आपल्याला हा धागा काढून घ्यायचा आहे। पुन्हा 2 पांढरे मोती, पुन्हा पाकळीचा आकार। आता आपण दुसऱ्या मोतीपासून हे स्टार्ट केलं होतं, 1 2 3 धागा पुन्हा आपल्याला इथे बाहेर काढून घ्यायचा आहे पांढऱ्या मोतीमधून। आता ही पुढची पाकळी तयार करताना आपल्याला 2 गुलाबी रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहे, म्हणजे 3 पाकळ्या करताना आपल्याला पांढरे मोती वापरायचे आहेत। चौथ्या पाकळीला आपल्याला गुलाबी रंगाचा मोती घ्यायचे आहेत। तर पुन्हा वरच्या ह्या मोतीपर्यंत आपल्याला धागा फिरवून घ्यायचा आहे। आता पुन्हा आपल्याला 2 पांढरे मोती ओवायचे आहेत। गुलाबी रंगाच्या मण्यामधून आपल्याला ही बाहेर काढून घ्यायची आहे। आता ह्या गुलाबी रंगाच्या मोतीपर्यंत आपल्याला धागा हा काढून घ्यायचा आहे। आता ह्या लाईनला आपण 2 मणी ओवत गेलो होतो। आता सुरुवातीला इथे आपल्याला एक गुलाबी रंगाचा मोती, त्यानंतर 2 पांढरे मोती असं ओवून घ्यायचं आहे आणि इथे पाकळी तयार करायची आहे। आता हा तिसरा राऊंड आपला चालू आहे। आता एक गुलाबी मोती आणि एक व्हाईट मोती असं घ्यायचं आहे। त्यानंतर ही पाकळी तयार करायची आहे। पुन्हा पांढऱ्या मोतीपर्यंत हा धागा बाहेर काढून घ्यायचा। पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये आपल्याला हा धागा ओवून घ्यायचा। आता आपल्याला इथे 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे। 1 2 व्यवस्थित पाहिलं आणि काळजीपूर्वक जर केलं तर अगदी ही सोपी कृती आहे आणि पटकन होणारी आहे। एकदा तुम्हाला एक बाजू रेडी झाली की दुसरी बाजू अगदी तुम्ही सहज इथे करू शकता। ही आपली पाकळी तयार झाली आहे। आता 1 2 3 4 5 6 7 अशी पाकळी केली। पुढच्या वेळेस 1 2 3 4 5 मण्यांची, म्हणजे वरतून आणि खालून आपल्याला एक एक स्किप करत जायचं आहे। जसं आपण दुसऱ्या मण्यांपासून सुरुवात केली होती तसं एक एक करत ते स्किप होत जाते, म्हणजे पहिली 7 येते, 5 येतात, 4 येतात पाकळ्या, त्यामुळे हा त्रिकोण आकार तयार होत आहे। आता पुन्हा येथे आपल्याला गुलाबी मणीपर्यंत धागा ओवून घ्यायचा। आता येथे आपल्याला 2 पांढरे मणी, अशा प्रकारे हा आपला पतंगाचा एक बाजू तयार झाली आहे।
आता या ठिकाणी जसे आपण इथे 2 पांढरे मणी आणि कलरचा मणी लावलेला आहे तसंच इथेही करायचं आहे. 2 पांढरे मणी, त्यानंतर गुलाबी मणी आणि पुन्हा ह्यामधून रिटर्न धागा फिरवताना आपल्याला गुलाबी रंगामध्ये तंगूस न ओवता पुढील पांढऱ्या दोन्ही मोत्यांमधून हा तंगूस बाहेर काढून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित असे पॅक करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे तंगूसची गाठ बांधून घ्यायची आणि धागा पुढच्या मण्यांमधून काढून कट करून टाकायची. सेम प्रोसेस आपल्याला ह्या बाजूने करायची आहे. आता इथे सेकंड मण्यापर्यंत आपल्याला तंगूस ओवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे. येथे आपल्याला 4 मोत्यांची पाकळी करून घ्यायची आहे. तर 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे दुसऱ्या पाकळीला. अशाच पांढऱ्या 3 पाकळ्या करायच्या आहेत. हे आपल्या आता 2 झालेले आहेत. अशी ही आपली तिसरी पाकळी तयार. जी पहिली प्रोसेस केलेली आहे ह्या त्रिकोणसाठी सेम तीच प्रोसेस इथे आपल्याला करायची आहे. 2 गुलाबी रंगाचे मोती घ्यायचे आणि सुई पांढऱ्या मोत्यामधून बाहेर काढून घ्यायची आहे. आता आपल्याला इथे 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे आणि गुलाबी रंगाच्या मोतीमधून बाहेर काढून घ्यायचे आहे. गुलाबी रंगामध्ये आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. आता 1 गुलाबी मोती आणि 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. आता हा आपण चौथा राऊंड तयार करत आहोत. आता 1 गुलाबी मोती आणि 1 पांढरा मोती घ्यायचा आहे. पाकळी तयार करायची. आता व्हाईट मोतीपर्यंत आपण हा धागा फिरवून घेतला आहे. पुन्हा 2 व्हाईट मोती या ठिकाणी ही पाकळी तयार करायची आहे. व्हाईट मोतीमधून आपण तंगूस बाहेर काढून घेतला. 2 पांढरे मोती आणि 1 गुलाबी मोती. ही पाकळी आपली तयार झालेली आहे आणि पतंगाचा हा चौकोनी आकार तयार झालेला आहे. आता इकडची बाजू पण आपण अशीच ओवून घेणार आहोत सेम. आता आपल्याला हा खालचा त्रिकोण बनवून घ्यायचा आहे. तर तंगूस हा सुईमध्ये ओवून घेतला आहे आणि हे गुलाबी मण्यापर्यंत तंगूस हा ओवून घेते. 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि गुलाबी मण्यामधून आपल्याला हा तंगूस बाहेर काढून घ्यायचा आहे. इथपर्यंत मी धागा ओवून घेतला आहे. आता आपल्याला पुन्हा 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. इथे ही पाकळी बनवून घ्यायची आहे. आता ह्या मण्यांपर्यंत मी हा धागा काढून घेतलेला आहे. आता आपल्याला पुन्हा 3 पांढरे मोती ओवायचे आहेत. येथे मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता ह्या बाजूच्या मण्यातून सुद्धा आपल्याला 3 मणी ओवून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. असे आपल्याला 3च त्रिकोण तयार करावे लागतात. पहिले हे 3 मणी, त्यानंतर पुन्हा 3 मणी, 3 मणी आणि ह्या साईडला 3 मणी. हा आपला पतंगाचा खालचा त्रिकोण तयार झाला आहे. तंगूस आता इथपर्यंत मी फिरवून घेते. मण्यापर्यंत आपल्याला हा तंगूस आणून घ्यायचा आहे. गुलाबी मणी ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 मणी ओवायचे आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही 10ही ओवू शकता. आता हे मणी येथे ओवून घेतलेले आहेत. सुरुवातीचा मण्यामध्ये धागा न ओवता पुढील सर्व मण्यांमधून आपल्याला हा तंगूसचा धागा ओवून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. आपण जे लास्टच्या मण्यामध्ये आणि सुरुवातीचा मणी ओवला होता त्यामध्ये हा धागा फिरवून घ्यायचा नाहीये. त्यानंतर पुन्हा एकदा गुलाबी मणी ओवून पांढऱ्या मण्यातून हा तंगूसचा धागा बाहेर काढायचा. अशा प्रकारे ही पतंगाची आपली ही शेपटी तयार झालेली आहे. गाठ मारून घेऊया आणि धागा कट करून घेऊ. तयार आहे आपले हे मोती पतंग. तुम्ही असं किचन म्हणूनही वापरू शकता. किचनची येथे मी कडी लावलेली आहे. तसेच असे नुसते बनवून हे सजावटीमध्ये सुद्धा लावू शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोती वस्तूंची मी ऑर्डरही घेते आणि या मोती वस्तूंचे इतरही व्हिडिओज मी टाकलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. ऑर्डर दिल्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला 10 ते 15 दिवसात मिळून जातात. आधी ह्या वस्तू तयार केलेल्या नसतात. तुम्ही ऑर्डर दिल्यानंतरच ह्या वस्तू बनवल्या जातात, त्यामुळे त्याला तेवढा वेळ लागतो. हा मोती पतंग व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा अशा नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.